लईच तावळा दिसतोय गडी. असं कामावाल्याला काम येतील. का हो मामा टमाटे बघताय काय? काय काय म्हणला? टमाटे बघता काय? हा टमाट बघतो पण काय म्हणला अगोदर? मामा हा घराला आल्या ते मला काय तुम्हाला बघितलं का मामाच म्हणून वाटतं का मग काही ना खबर मामा म्हणत राहतो परत गावाला. माझा वाढलेला मामा सेम तुमच्या सारखा दिसतो ना. मालक बोलायचं मालक. हा काय बोलायचं? मालक हा जर मामा जर बोलला ना तर रूमच्या बाहेर काढून दिला. सांगतो तुमच्या पोरीचं कुठं जमलंय काय? हा कुठं जमलंय काय? तू कोण विचारणार? मला विचारपूस करावं मा नाही जमलं ना अजून. मग तो नाही जमला आम्हाला काय करायचं? महापुरीचं करायचं ना करायचं माय ठरवला. मग टाका करून लवकर. काय मग कसं आहे तुला काय अडचण झाली? पोरगी लग्नाला आली ना तुमची. ती माय ठरवला. मी बी लग्नाला आलो. मला लाज वाटत तुला काय लाज वाटत? नाही पण माझं झालं नाही ना अजून. तो रे झालं तू. अरे तू भाड्याच्या कोणीच राहतोय. हा ते कसं मग तिकडे पाहिजे तू करायला लागलं तो आई बापाला सांग. बघ बाबा सगळी दुनिया पालती घातली रूम काय भेटाना. शेवट बिल्डिंग आहे तू ऐकून आली आता मी. इथं जर नाही भेटली ना अगं भेट ना आता मग काय आता. आणि पप्पाला संग यायला काय होतं नुसतं काम काम संग फिरले असते तर. त्यांनी काम नाही केलं पैसे कुठून आणतील घरात? तू तर जात नाही ना कामाला. मी जात नाही. बघू आता विचारू. आणि आपल्याला तसंही काही काम आहे दोघांना. हा चला आता आहे ना सगळे खाल्ले रूम झाले पॅक. तर वरला तिसरा मजल्यावर राहिले 3 रूम तेवढे पॅक झाले. मग काही टेन्शन नाही राहणार मला. हे दादा बसलेले त्यांना विचार. तुमचंच आहे का? हा आपल्याच आहे ना. रूम भाड्याने आहे का एखादी? आहे ना पण तिसरा मजल्यावर आहे. तिसऱ्या वाजल्यावर हो तिसरा मजल्यावर कारण हे खाल्ले सगळे पॅक आहे. हा का? हो भाडं बरं 3000 आहे ना. 3000 लई होतंय ना. हा बरं तुम्हाला कोणी पाठवली ना? ते आम्हाला ते गावातले सुखाताते नाहीत का हा 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 त्यांनी पाठवलं. हा काय? ते म्हणे तिकडं बिल्डिंग दिसून मोठी तिथं आहेत म्हणे रूम. अच्छा नाही बरं झाले आले तुम्ही. आहे माझ्या रूम शिल्लक आहे वर आहे. हा तिसरा मजल्यावर आहे. पाणी बिन येतं ना व्यवस्थित? सगळं 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 मोटर फिटिंग सगळं नळ बिळ फिटिंग सगळं. लाईट बीट आहे ना. लाईट एकदम 24 घंटे लाईट जात. अक्षा भाडं लई होतंय. तू बाप मारणार माझ्या ठणठणा बॉम्बे मारीन. तुझं खरं आहे माहिती का? एकटाच कमवायलाय. मग आता दुसरीकडे कुठं बघायचं का दुसरीकडे? मग एक तर आता मारणामध्येच भाडं होते. आणि वर तिसरं मधलं तुला चालता यायचं नाही. गुडघे दुखात नाही. हा ना मग परत सामान वर आणायचं दळणं न्यायची आणि ते भाजीपाला ते नुसते इंजन पायाचे हे होते ना. अक्षा काम कर त्यांना सांग नंतर येतो म्हणून. हा आहे का नाही? चल दादा हा झालं माझं आवडून. झालं का बर चालेल. ये रूम पाहायला आले ते. हा भारी. बर झालं तुझं आवरून. बरं मला गावात जाऊन यायचंय. हा ते काय करत्या? नाही हे ठरवायचं ना. नाही घेऊन टाकायची ना. आता कुठं हिंडत बघणार आम्ही बघत बसू. आता कुठे एवढा वेळ आहे का? हा ना अरे तू तर म्हणला आता तुला लई त्रास होतोय. तुला काय नाही तर त्याच्यात काय एवढी भारी रूम आहे एवढं भारी बांधकाम आहे सगळं आहे मस्त. इथं मन रमन माहिती का तुझं माझं आहे का नाही? रूम इकडे आहे. हा मग इकडच ना. हा मग तेच म्हणलं काय नाही हरकत. आहे 3000 आहे ना. मी काय म्हणतो मी जात जाईन ना कामाला. जाशील का? आणि तिसल्या मजूर ना चढून उतरून ना तुझी तब्येत कमी होईल. ए मी काम बिम नाही करणार. तिसऱ्या माझल्या उतरणार नाही चढणार नाही. बरं मी आणि जाईन सगळं पण ही रूम सोडायची नाही. ही जर रूम सोडलं ना मग दुसरीकडे आपल्याला भेटायची नाही असं. आणि तू काही टेन्शन घेऊ नको. मी जात जाईन वर खाली सगळे काम मी करीन. तू एकदा वर गेली ना वर म्हणजे रूम मध्ये तिथंच थांब. खाली येऊच नको. वाटलं तू वरची बरं बी खाली येऊ नको. कशालाच येऊ नको. नको. हा मी आहे ना करायला. हा का? मी करीन सगळं. एवढा शाळा का करून झाला? मग आत्ताच एवढ्यात लगेच. हा हा दादा कोण ये लोक? ते रूम पाहायला आले. ते म्हणा भेटेल का भाड्याने? मला त्याला म्हटलं तिसऱ्या मजल्यावर आहे. इकडे खाली सगळे आपले पॅक व्हायला ना भाड्यानं असं. बरं मी काय म्हणतो ते लईच भाडं वाटत आहे. नाही भाड्यात सारखं आहे. खाल्ल्याला 5 आहे मधल्याला 4 आहे आणि तिसऱ्याला 3000 आहे असं आहे. असं ते काय हरकत नाही. हो. फक्त 3000 आहे ना. हा, 3000. काही जड नाही मा बाबा. अरे बाप दिन आपल्याला घरी गेल्यावर नाही देत. मी दादाला सांगा दादा इकडे तिकडे फिरलो कुठत नाही भेटली. इथं भेटली मनासारखी काय रूम. इकडे रूम. हा मग आहे ना. मग इकडे याच बिल्डिंग मध्ये ना तेच सांगतो. बरं आवराव तुमचं मिटलं का मला सांगा पटकन. अहो, मिटलं जरा का? डिपॉझिट द्यायला लगेच चला. दे आता. ते काय करतो हा मी सामान घेऊन आलो का हा
बिराड घेऊन येतो बर आणि तवा लगेच डिपॉझिट सगळे एकखटी देतो. बर चल नुसते बघायला आलते का आता हा का तुम्हाला रूम पाहून घ्यायच्या आधी रूम दाखवली असती तर बरं झालं. हा हा मी काय होतो अर्चना यायला घेऊन जाई वरती तिसऱ्या मजल्यावर आणि ते तो मधला रूम आहे ना आपला तो दाखवून दे यायला. ठीक आहे चला हा? मग, चल. चला वर. अगं आई कशाला दमती वर जिना चढावं लागेल. तू थांबित आम्ही येतो बघ. ओ भाऊ अरे त्या बाईला पाहू दे. ए, हा? असं काय करतो आत्ताच भांजाळ्यावानी करायला लागला काय भानगडी. दमशील म्हणून म्हणलं तुला. काय नाही थांबत चल. चला चल वा मध्येच असते अर्चना या पाहू ना. पाहून येतो. हा दादा हा दाखवला. दाखवला का हा बरं आहे रूम बरं आहे. आवडला का तुम्हाला रूम हा बरं. मस्त मस्त हवेशीर आहे. हा वा कर म्हणते त्याचा. पाण्याचे नळ बिळ सगळं बाथरूम हा, वगैरे सगळे, सगळे. पाहिलं ना हा. किचन बिचन सगळं व्यवस्थित हा, हा, हा. बरं देता का डिपॉझिट लगेच बिराड घेऊन आल्यावर देतो ना. बिराड घेऊन येते का हा पसारा घेऊन आलो का हा. लगेच तुमच्या हातात पैसे. बरं आज चार्ज येणार का तुम्ही का उद्याला ना नाही नाही आजची आज. अरे कवा यायचंय. मग आज लगेच यायचं ना. बिराड घेऊन आम्ही बिराड घेऊन येतो लगेच. म्हणजे आता मी मालक का पाहायचं बोलायला का तिकडे काय पाहते नाही. ते वातावरण बघ. हा मोकळ आहे ना. अहो, वरून तोले बाहेर दिसल हा हा. ना. हा हा वरून दिस. वरून हा गच्चो गेले हो. बरं मग कवा आणायचं पसारा उद्या आणू ना. अगं कशाला उद्या हा? आजच लगेच आणायचंय. अरे आणि आम्ही काय करतो हा. बिराड घेऊन येतो आणि लगेच पैसे लगेच अरे राहिलंच. तिकडनं हे बघा. मला उद्या भरणार आहे ना. तुम्ही लवकर जर आले तर रूम तुमचा होईल हा आणि जर तुम्ही लेट आले एखादा भाडे करू आला त्याला परवडलं तर तुला जर राहून जाते. तसलं करू. आता आम्ही बघून गेलो ना मग आम्हाला द्या फिक्स झालं. हे गेलं आणि हे आलो. हा काय हा हा, अरे गप नाही. बरं मग जाते का येते लगेच लगेच चल चल. हे बघ मी आज जायचं कॅन्सल केलं बरं का. इथंच थांबत तुम्ही लगेच बरं चालू. या चल चल चल. या मग आपण माझ्या मैत्रिणीच्या सुपारीला जायचं होतं ना आपल्याला. आता काय करते हे भाडे करू मिटवतो ना एकदा. काय जाऊ दादा सुपारीला जाऊ थांब. मग आता मी आता आवरून ठेवलं त्याचं काय. अरे, आपला किती रूम खाली होता एक तेवढं आपलं मग भाडं चालू झालंय बरं, ठीक एवढं आहे. इमारतीला आपण पैसे घातले काला घातले हा बरं मग आता जायचं नाही का. जाऊ नका ते येऊ राहिले ना त्याच्याकडे डिपॉझिट घ्यावं लागेल ना कमी आपल्याला. जाऊ नुसतं. तू काल जाते आता एकटे कुठे हे बघ मी काय म्हणतोय आता साखरपुड्याला काही जाऊ नको डायरेक्ट आपण लग्नाला जाऊ 4 दिवस आपण अगोदर जाऊ वाटलं सर खरं ना. आणि मग आता एक ऊन लय झाले हा हा बरं मग मी जाते वरती. आता वरती जाऊन अभ्यास करते का हा मग आता माझ्या रूम मध्ये कपडे बरं मग चेंज जाय, करून मग अभ्यास करीत बस आता काय म्हणते चेंज करून टाकते मग काय. आता काल राहू का चेंज करते फक्त चेंज करायचे धुवायचे चेंज करायचे धुवायचे अशा याच्यातच बस अभ्यास करीत बर हा? हा हा जाय तुम्हाला काय लागलं तर आवाज द्या. हा हे वाट पाहतो द्यायची भाडे कर कधी आते. आहे काय रे हा बघ आता सगळं लावून झालंय. आता काही टेन्शन नाही. तू कर आराम. मी आलो जरा खाली जाऊन. हा खाली जाऊन वर सारखं सारखं का खाली जात असेल बरं. आलोय तसं नुसतं गर्रा गर्रा खाली जाय वर ये खाली जाय वर ये. काय याच्या डोक्यात चाललंय काय माहिती. बघा ते तरी डोकून आयला कुठे दिसा ना कमन. खाली जाणार होता ना. खाली बाय हा खालूनच वर आलो. भाऊला काय काय झालं. भाऊ रूम घेतली नीट राहून दे नाही तर घाबरट. कोण काय करते. कोण काय करते तुझ्या ह्या नाटकामुळे ना पहिली रूम बदलावं लागलेली आहे. द्या ना ठेव जरा. गबस आहे. पहिली रूम बदलावं लागली म्हणजे मायामुळे थोडी बदलावं लागली. मग आमच्या मुळे बदलावं लागली काय. ते आपल्याला परवडत नव्हते ना हा काय म्हणून बदलली ना आपण. अरे बास करतोय नाटकी आता. अगं तसं नाही आई. हा बघ आता तुला आता जास्त काम होत नाही ना आणि तू जर आता थकती ना त्याच्यामुळं सगळं काम मी करतोय ना. मग आता खालीवर मलाच करावं लागतंय आणि तुला सांगतो तुला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन ठेवणार नाही मी. अगं तू ना माझ्यासाठी पोरगी बी बघू नको त्याचं बी टेन्शन ठेवत नाही मी. काय 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 परत बोल. असं मुस्काट ठोका टाकीन ना. कशाला इकडे तिकडे बघायचं. असं म्हणतो मी भाऊ मार खायचं अंग नाही राहिलेलं आमचं. मी तुला आत्ताच सांगते तुझा बाप आहे ना मला असंही हुसकून देईन दिवसा ढावळ्या. आणि मग तुम्हाला एवढं ठेवत तर मग मला लग्नासाठी पोरगी बघायची ते दिलं. इतक्या लवकर होतं वाशिंग लागलं काय तुला. मग आता वय झालंय माझं होत आलंय. बघाय टाइमला बघू पण इथं नाटकी करू नकोस. हो आतमध्ये चल. मी तुकडं काय केलंय. तू बाहेर आत कायसाठी करतोय ना ते मला माहिती. चल काय माहिती नाटके तुला? कमी कर. आता काही समजा ना याचं. होय कितीला आहे. मी सध्या TY करते. हा का माझं MA झालंय. बरं हं. आवडला का तुम्हाला रूम वगैरे. लय भारी म्हणजे मस्त हवेशीर आहे आणि इथं कसं करमत ना. बाकीकडे माणसंच नसतात करमणुकीला.
इथे कसे माणसं आहे, तुम्ही राहता आणि ते जरा बरं वाटतं ना. बरं. तुमची मम्मी काय करते? आराम चालू असेल. मम्मीने म्हणलं काहीच काम करू नको, सगळं मी बघतो, आराम कर म्हणलं. अच्छा, तुम्हाला बहीण वगैरे कोण नाही का? एकटेच आहे का? नाही कोणतं आहे की मी. बरं. काही काम होतं माझ्याकडे? नाही आता एकट्या बसल्या तर म्हणून आलतो, जरा विचारपूस करावा. आता कसं इथंच राहायचंय ना कायमचं. अच्छा, नाही हे माझ्या वडिलांनी माझ्यासाठीच बनवलेलं आहे इथे बसण्यासाठी, अभ्यासाला. भाऊ नाही? नाही, मी एकुलते एक आहे. हा का? हो. हा, मस्त आहे, छान आहे. काय? म्हणजे रूम हा, छान होते. ते एक विचारायचं होतं. विचारा ना, 2 विचारा. नाव काय आहे? अर्चना. अर्चना आहे का? हो, भारी नाव आहे, माझ्या दादांनी ठेवले. आवडलं मला काय? नाव. बरं. नाव आवडलं. ते कितवीला आहे म्हणलं? आता TY BA ला आहे मी. हो का? हो. मी MA हिस्ट्री झालेली आहे माझी. हो का? हा. मग तर माझा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. कसला? म्हणजे मला जरा हिस्ट्रीला प्रॉब्लेम येत होता ना, मला समजतच नव्हतं त्यातला. विषयच नाही, आता मी आहे ना, सांगता का एवढं? मी सगळं सांगेन. हे समजत नव्हतं, केव्हाच मी बसली. हे समजत नाही का? हा. हे हो ना. किती सोपं आहे ते, मी सांगतो नंतर. आधी कसं पहिले विचारपूस करून घेतो, म्हणजे कसं अभ्यासाला बी तुला टेन्शन नाही आणि इकडे तिकडे क्लास बी लावू नको. मी म्हणतो तू माझ्याकडे येत जा. ऑलरेडी 2 क्लास चालू आहे माझे. बंद करून टाक, कशाला तुमच्या बापाचे पैसे वाया घालते. आता मला माहिती आहे ना सगळं. पण माझ्याजवळ एक मुलगा बी भटकू देत नाही माझे वडील. कमून? ते मला त्यांना विचारावं लागेल. नाही कशाला, गपचूप अभ्यास करू. गपचूप? म्हणजे मी यायचं, मला विचारायचं, मी सगळ्या गोष्टी सांगत जाईन ना. बरं, आता तुमचं काय अर्जंट आहे का इथं? ते कसं आहे ना, म्हणजे सगळं घरातलं आवरलं, म्हणलं विचारपूस करायला यावं थोडी, त्याच्यामुळे आलं. तर तसं काही खास काम होतं बरं का. ते कसं आहे, माझी आई आहे ना, माझ्यासाठी लय पोरीन ते बघू राहिलेत. आता कसं आहे, तुझं MA हिस्ट्री करून घेतो मी. कसं आहे, तुझं ते झालं का आपण दोघं मिळून मस्तपैकी क्लास चालू करू. कसं बिल्डिंग बी मोठी आहे ना. हो, मग तर मस्त होईल. हा, म्हणजे अजून पैसा लागेल. पण माझ्या वडिलांना एवढी जागा जमीन आहे, पैशाची काही कमी नाही आम्हाला. कमी ना, पैशाची कमी कोणाला नसती, सगळ्यांना असती, फक्त दाखवत नाहीत कोणी. असं आहे. हा, मग आता तुझ्या वडिलांनी बी कष्टच केले असतील ना, मग आपण दोघं मिळून कष्ट करू, सुखाचा संसार करू, ते क्लास चांगला मोठा करू. हा, म्हणजे क्लासचं म्हणत होतं. बर. हा, बाकी काही नाही. हा, काय करू राहिले? ते हे ते अभ्यास चालू होता ना. मग तिचा अभ्यास चालू आहे, मग तुझं इकडे यायचं काय? का तू वर राहायला? हा, वर. आणि मग तू खाली कसं काय आला? ते काय नाही म्हणलं, अभ्यास करीत होती, हा. म्हणलं विचारपूस करावा. काय ते? म्हणजे माझी MA हिस्ट्री झालेली आहे ना, हा हा. मग आता हिची करून घ्यावं म्हणलं. ते बोलत होता अभ्यास, काय अडचण आहे का? बाकी काय नाही, हाय रे? तुम्ही टेन्शन घेऊ नका मामा, मी लक्ष देतो. काय मामा म्हणजे काय? हा? आता तू नाताला येतो काय? आता हाय, आता तुम्हाला मालक म्हण मालक. मालक म्हणू का? हा. मामा बरं वाटतंय जरा. नाही, मामा कोणाला म्हणते माहिती का? जवळच ज्याची पोर केली का त्याला मामा म्हणते. द्या ना मग. काय मग ते काय करा गे? तसं नव्हतं म्हणा, तसं म्हणजे नव्हतं. बाथरूम मध्ये राहणार बरोबर देव टाका ना. ते नाही म्हणलं मी, तुम्ही काय गैरसमज करून घेतला का? तू आहे कुठे? आराम चालू आहे. आराम चालेल हा. का? चल तू वरती. कशाला? आम्ही येतो वरती. चल चल, तू आहे परत चल. तुला रूम दिला भाड्या, तुला काही भाड्याने दिला तुला रूम. हा, मग तू इकडे खाली यायचं काय काम आहे? बघत होतो. भाडे करू असे नाही वागते जरा. आता बघाव नाही का तुम्ही? काय काय बघतो? घ्या नाही इथं मिटून, कशाला इकडं? चाल वरती, वरती चाल. काय तू काय करू राहील? त्याला का बरं घेऊन बसली? हो दादा, मी कशाला घेऊन बसतो? मी अभ्यास करत होते, तोच आला आणि तसं मी त्याचं MA हिस्ट्री होईल दादा. मग मला ते समजून म्हणून त्याला विचारलं. पण तुला काय माहिती मी हिस्ट्री व्हायला? तोच म्हटला. हा, मग तो कस काय आला? तो विचारलं का त्याला? नाही तुला मी आतापर्यंत पोराचा वारा पडू दिला का बाहेर? हा, नाही बिल्डिंगच्या खाली उतरून दिलाय का? नाही. मग तुला क्लास लावले ना? हा मग तोच आला दादा, मी थोडी गेले होते. आता मी आपल्या इथंच बसले ना. मग तू म्हणले त्याला का माझ्या पप्पांना आवडत नाही म्हणून? बोलले मी त्याला, तो म्हणतो काय सहज विचारायला आलो. हा, चाल त्याच्या ऐक चल चल. भया लईच भारी रूम घेतला आहे पोरानी. काय भारी आहे, इकडून इकडून सगळीकडून भारी आहे दिसायला.
आणि फ्रेश वाटत एकदम. नको नको म्हणले पण चांगलं वाटत. अगो बाय काय रे, काय नाही आई, झाला का आराम? आराम झाला नाही कवाच. हे म्हणलं सगळं वातावरण कसं दिसतंय काय दिसतंय, भारी दिसायला लागले अरे, म्हणून बाहेर आलते. भारी भारी, सगळंच भारी आहे. भूक लागली असेल ना? नाही, हा? माझी भूकच पळाली. धरलं कोणी कुठं? नाही कुठं, कसं नाही. काय चावलं काय? अगं नाही, मग काय धरलं म्हणतो झालं. मालक ते कस काय आले गड्या? ऍडव्हान्स दिला नाही आणि ऍडव्हान्स दिलाय ना? दिलाय ना. हा आडवा दिला हा, काय कस काय आले? म्हणजे काय झालं? काय नाही, इकडं जरा. तुम्ही राहायला वरती आहे ना? हा, हे काय इकडं? हा, तुम्हाला मी तिसऱ्या मजल्यावर रूम देईल बरोबर. आता तुमच्याच हाताने दिली ना तुम्ही. तर मग तुमचा पोरगा खाली वर कावर येत राहत सारखा? हा, ते असं काहीतरी काम आता नवीन आलंय. आणि ते काय झालं, एवढी मोठ्या बिल्डिंग मध्ये का घेतली नव्हती रूम, पहिल्यांदा घेतली म्हणून खाली वर करतोय आपलं, हाय का नाही? बरं, माझी मुलगी अभ्यास करीत राहते हा हा, नाही गुणाची ग बाई, लय गुणाची. आणि तिला बसला आता महापुरीची गप्पा मारीत. काय आला? याचा काही नातू आहे का तो? ती नाही मा काय अगं आहे, ते अभ्यास करीत होती. हा मग तिला म्हणलं काय अडचण असेल तर मला सांग अभ्यासात. हा हा, ते लय हुशार आहे शाळेत. एवढंच बोललो मामा. बाय मामा हा? कोणत्या नात्याने मामा केला तो? आईचा भाऊ आहे का मी? बरोबर. आईचा भाऊ आहे का तवा मी? अहो दादा बरोबर आहे ना, तुम्ही मोठ्या भावासारखे ना. त्याला त्याच्या मुळे ते मामा म्हणत. हा का? म्हणजे तुम्ही नातं लावायला आले का माझं? नाही मा? मालक म्हण. नाही, ते कसं आहे, तुझा मोठा भाऊ वारलेला असं दिसत होतं. हा, सेम असेच दिसत म्हणून होता मामा- दादा. बघितलं का मला मामा आठवत. हा का? अरे बघा, तुम्ही समजून सांगा त्या पोराला. हा. नाही तर मी तुम्हाला रात्रात काढून दिला इकडं. हा? हा. नाही नाही ठेवणार नाही room मध्ये. नाही, मी सांगते ना दादा समजून. ते कसं झालंय, मामा म्हणला म्हणून काय झालं? म्हणजे मामा कोणाला म्हणते माहिती आहे कोणाला? मामा माझ्या भावाला. का? सासऱ्याला मामा म्हणत्या. हा, सासऱ्याला. आईच्या भावाला बी म्हणतात ना. हा माईच्या भावाला म्हणते, मग आईचा भाऊ तुम्ही हा, मग आता तुम्ही भावासारखेच आहे ना काय माझ्या. बोलायचे बाई तुम्ही? हा, बरं बघा, मामा बिमा काय म्हणायचं नाही, मालक म्हणायचं. बर, चुकलं आमचं. हा? हा, चुकलं. चला अक्षय. आणि बघ, परत महापुरे का फिरकायचं नाही. नाही बघणार सुद्धा नाही. नाही कशाला. माई पोर अजून बिल्डिंगच्या खाली सुद्धा जाईल नाही. नाही ते हा. मग पाठवायची एकदा. काय? काय? खाली काय असतं इकडे तिकडे, आणि मग खाली पाठवत. मग क्लासला कसं काय जाते? तिला स्वतः मी सोडायला जातो, स्वतः घ्यायला येतो. मला वाटलं सरच घरी. नाही एकटी जात नाही ती. मला वाटलं की विमानच उतरितात काय नुका. हा, विमान उतरेल ना. नाही म्हणलं बिल्डिंग मोठी आहे. काय नाही. काय भरोसा आहे तुमचा? विमान बी उतरीत असतात. हा, मग ते बाई तुम्ही बरं आडवस दिसते मला. हा. हा? नाही, मी म्हणते पोराचा आडवस आहे का? तुम्ही पोराची आई आडवस आहे. नाही तुम्ही म्हणले ना बिल्डिंगच्या खाली नाही जात ती, म्हणून म्हणलं आम्हाला वाटलं. हा का? अच्छा, चल भाऊ आपल्या घरात. हे बघा, तुम्हाला रूम भाड्याने द्यायले, हा भाड्यासारखंच राहायचं. हा, भाड्यासारखं ना. भाडेकरासारखं. हा 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 हा. हा. चला. चुकलं, येऊ का? हा, न तुझ्यामुळे काय होतंय. आणि तुला पण सांगतो, वॉर्निंग देतो, तो जर तुझ्या जवळ आला तर मला आवाज दिला लगेच, मी खाली राहतो. हा मी आजपर्यंत काही केलंय का दादा? मी किती धाकात आहे तुमच्या. हा, मग असं केलंय तेच का? अभ्यास चालू आहे तेव्हा व्यवस्थित. मी हा? तुझ्या दाढीला कांद्याने बांधणार. हा, चल मग. आंबाटे भारी झाले बरं का आता. येडचेड आपल्याला बरं, भाजीला काम येतील, असं कामावाल्याला काम येतील. का हो मामा, टमाटे बघताय काय? काय काय म्हणला? टमाटे बघता काय? हा, टमाट बघतो, पण काय म्हणला अगोदर? मामा हा, घराला आल्या. ते मला काय, तुम्हाला बघितलं का मामाच म्हणूशी वाटतं का? मग काय ना, खबर मामा म्हणत राहतो परत गावाला. माझा वारलेला मामा सेम तुमच्यासारखा दिसतो ना. काय होतं? हा, त्याच्यामुळे ते तुम्हाला बघितलं का आपसुक मामा निघत. अरे पण तो मेलाय ना आता. हा, पण मी इकडे तू कुठं यायले मालकाच्या तुमच्या राहायला भाड्याने. हा हा, भाड्या ना. हा मग तेवढं पुढचं बोलायचं, मालक बोलायचं, मालक. हा, काय बोलायचं? मालक. हा, जर मामा जर बोलला ना तर रूमच्या बाहेर काढून दिला. नका त्याला बाहेर काढता. आता बाहेर काढलं मी कुठं सापडायचं मग दुसरं? इथं बघ कसं आहे, बरं आहे काय सापडायचं? रूम. मग तुमचे पाय, तुम्ही पाहायचा रूम कुठं पाहायचे. जर आज ताराचं असेल तर आपल्याला थांबायचं नाही. नाही तसं नाही म्हणत. रात्रात काढून देईल तुम्हाला. नाही, नका चिडू लगेच. बघ. बरं मी काय म्हणतो, तुमच्या पोरीचं कुठं जमलंय काय? हा, कुठं जमलंय काय? तू कोण विचारणार? मला विचारपूस करावं, मा नाही जमलं ना अजून. मग तो नाही जमला, आम्हाला काय करायचं? महापुरीचं करायचं का नाही करायचं माय मी ठरवला. मग टाका करून लवकर. काय मग कसं आहे, तुला काय अडचण झाली? पोरगी लग्नाला आली ना तुमची, ती माय मी ठरवला. मी बी लग्नाला आलो. मला लाज वाटत, तुला काय लाज वाटत?
नाही पण माझं झालं नाही ना अजून. अरे तो रे झालं तू अरे तू भाड्याच्या खोलीत राहतोय हा ते कसं मग तिकडे पाहिजे तू करायला लागणार तो आई बापाला सांग मग का तुम्हाला सांगितलं का होईल? मला सांगतो आता मालक नाही होय तुम्ही? हा मालक आहेत ना कोणाचे आमच्या रूमचे. रूमचे मालक आहे हा मग दुसरा नाही मालक मी नाही पण कसं असतं मामा, हा ते जवळच्या जवळ बघितलेलं बरं असतं, काय लांब बघायचं नाही इकडे तिकडे. म्हणजे तुला रूम दिला तर गुन्हा झाला का कसला? मग जवळ जवळ काय पाहायचं मग आपलं सोयरिकांच म्हणजे बघा काय जमतंय का. नाही तुमचं आमचा संबंध नाही तुम्ही भाडेकर येणं भाडेकर पुरतं राहायचं येणं आज एवढ्या आख्या बिल्डिंग मध्ये किती लोक भाडे करून राहते हा का तूच एकटं राहतं का नाही पण मी एकटाच पोरगा आहे ना बिगार लागण्याचा. आणि मग मी त्याला काय करू मग तो आई बापाला म्हण ना मच म्हणतो ते हा? ते कुठं ऐकत येत. नाही ऐकते हा मग तो काही प्रॉब्लेम असेल म्हणून ते नाही म्हणते ना करायला प्रॉब्लेम नाही कसं मग? ते कसं आहे ना मामा, हा मला ना पोरी लवकर पसंत पडत नाही. हा का हा का पुढे तुला पास करते नाही नाही ना पोरी पास करतात कसं ना. काय हा मग दिसल चांगलं आहे ना. कोणतो हा? अरे वा. हा, हा. तू तर बांबूवाने औषध दिसत मला बांबूवाने नाही ते कसं लग्न झाल्यावर होईल माहिती तब्येत. हा का म्हणजे लग्न मानवलं बा तुला हा आज पोरं म्हणतात. पोरं म्हणते ना पोरी नाही म्हणते ना पोरी नाही म्हणले ना. आणि मग बघतो तुमची पोरी विचारून काय म्हणजे काय आल्या पोरं विचारतं म्हणता नाही नाही कसं कसं मला माहित नाही ना काही. परत रूम तिसऱ्या मजल्यावर राहते रूम मध्ये तर रूम मध्ये राहायचं गपचीप जर इकडे तिकडे बापुरी जर बोलताना दिसला ना हात पायच काढून टाकेल मग आता बोलावं लागतं. मग आता मला काय अडचण आलं कधी कधी तुम्ही नसता मग पोरी विचारावं लागतं. मला फोन करायचा काय अडचण आहे तर पूर्वी अजिबात डिस्टर्ब करायचं नाही तिचा अभ्यास चालू आहे मग चालू आहे ना अभ्यास. हा मी बी तिचा अभ्यास घेतो. कोण म्हणजे तिला काय अडचण आली का मी शिकवतो ना. तू काय शिकवणार आहे? अहो, तिला आता अभ्यासात अडचण येते ना. हा तिला हिस्ट्री पेशल आहे ना. हा माझी हिस्ट्री पेशल झालेली आहे. हा का काय अडचण येऊ द्या तुमचं जावई आहे. हा काय वाटलं ते म्हणजे नाही का आपलं तुमचा भाडेकरू आहे. बारे करू आधी काय वाटलं हिस्ट्री जावाय हा लवकर जा बाता बाता तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं बाहेर होतं ते तुमची पोरगी दिसा ना. पोर गेली सर हा पोर गेली सर क्लासला हा का. हा अरे मला सांगितलं नाही. तुला काय सांगायचंय नाही काय नाही ते माझ्या आईचं काम होतं जरा तिच्याकडे. मग चिडू नका मामा तुम्ही मी आहे इथंच. मग तू येईल ना तिच्याकडे मग कशाला काही काम असलं तर नाही वर बोलावलं होतं. वर का आलं काय माहित काय काम होतं. बरं पा आली का क्लासवर मग आई का पाठवून देतो द्या पाठव ना. आई येत नाही खाली नाही ना काय मी ते दमती ना जिनेनी हा रे म्हणून येत नाही. बर जाय मग हा क्लासवर आली का मग तो आईचं काय काम आहे पाठी तू पुरीला हा हा हा, जाय हा यायला रूम भाडं देऊ पस्ताव झाला येडत हा हे पुरे सारखं येडत करायचं मामा आणि मामा काय करावं बा या दाखामुळे पुरीला क्लासला तिकडे पाठवले आता मग तो मा आईनं बोलावलं तिला वर मा आईचं काम आहे बरं देतो पाठवून क्लास वरून आले का त्याच्या आईचं काय काम आहे पाहतो असं कुठं अंगावर येतोय नाही कुठे चालली होती. वर कशाला एवढं लवकर. वर म्हणजे रूम मध्ये हा का. ऐक ना मी आता बरेच दिवस तुझ्या संग एक मला बोलायचं. तू बऱ्याच दिवसापासून लईच काय बोलतोय बोल अगं लयच काय नाही पण महत्वाचं बोललोच नाही ना. आता महत्वाचं काय ते जाऊ दे माझ्या दादानी सांगितलं तुझ्या मम्मीने बोलवले कशाला बोलवले जाशील मम्मीकडे नंतर आधी माझं काम आहे. तुला राग नाही येणार ना. मला राग नाही कुणाच तू चिडणार नाही ना. मी कशाला चिडू तुझ्या बापाला सांगणार नाही ना. मग बापा सांगायसारखं आहे का नाही सांगायसारखं नाहीये. मग सांगू नको. काय मी जे बोलतो ते बरं नाही सांगत सांग तू ना मला लय आवडती. काय हा आपण दोघं लग्न करू. काय बोलला करशील माझ्या संग लग्न. अरे तू कुठं मी कुठं मा बाप तुला किती हाणन मग चांगली चॉईस आहे खुशीन का सुन ह्या घरची ऐकलं काय. हे मला बी पसंत आहे. या घरची हे घरच आमचं आहे अगं म्हणजे भाड्याने का ना पण आमचं वरती आहे ना. हा, तुमचं नाही तुम्ही आम्हाला भाडं देताय हा मग भाड्यानेच का ना राहतो ना. हा. मग बापाचं घर आहे अगं, हा पण होशील का. आता तुझं काय माझं काय एकच होईन झाल्यावर. आहे नाही म्हणजे तुम्ही दोघं ठरवून आले ते का नाही नाही मी इथून ऐकलं तेव्हा मी आले बाहेर. मग काय प्रॉब्लेम आहे का माझ्यात. नाही तसं काय भारी दिसायला. एवढं शिकलोय आणि तुला काय वाटतं आम्हाला घर नाही का. गावाकडे आहे घर चांगलं आहे. शेती बी आहे चांगली 3 एकर. आमची शेती किती आहे ती मलाच नाही माहिती पण लय
नाही हाय भरपूर आहे. हा. आमची पण लई आहे. हा पण मग माझ्या बापाला हे मान्य नाही होणार. का बरं? मला बापा संग थोडी लग्न करायचंय. हाय सांग करायचं. हा म्हणजे माझ्या बापाला आपलं लग्न मान्य नाही होणार. अगं तू हा म्हण ग, काय माणसंच आहेत ना आपण. मग बघू. मी कुठे म्हणलं जनावर आहे तू. आणि मग का म्हणून लग्न मान्य नाही व्हायचं? पण मग तुम्ही आमचे भाडे करू तसं तर म्हणजे ठीकठाकच होतं काय तुला प्रॉब्लेम. पोरग आवडतं का? हा? पोरग आवडतं का? अजून मी विचार नाही केला तर. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला लय वाटतं भाडे करू निम्मा बांगला तुझ्या बापाला सांग माझ्या नावावर करून टाक. काय? म्हणजे होईल ना मग. नाही बांगला नाही, जी एकच रूम. पण ठीक आहे. हा? म्हणजे तिकडे नाही इकडे मी. हा पण माझी एक अट आहे. काय आता? कोणती सांग. सगळं मान्य आहे. हा, मला मान्य आहे सगळं. हा हा सगळं मान्य. घर जाऊन राहावं लागेल कारण की मी एकुलती एक मुलगी मी माझ्या बापाला नाही सोडू शकत. मला पण एकच पोरग आहे ना, घर जावई. अगं आहे तसं बी इथंच राहायचं नाही, इथंच राहायचं ना. मला मान्य आहे सगळं. मान्य मान्य. मला तू म्हणशील ते सगळं मान्य आहे. मी म्हणेन ते. हा मी हा म्हणलं तर हा, हा मी नाही म्हणलं तर नाही. नाही, ते तसं नाही नको चालणार. म्हणू. नाही फक्त नाही हा. म्हणजे मी एखाद्या गोष्ट नाही म्हणलं तर नाही. हा तू म्हणली ही गोष्ट नाही करायची, नाही करणार. हा. आणि तू म्हणली ही गोष्ट कर, तीच करणार. बरं मला माझ्या पप्पा आणि माझ्या दादाला विचारावं लागेल. विचार आणि कसं आहे, आणि हाच म्हणायला. हा तुला अडायची ना, तुझं ऐकते. मी बोलले मला ठोका देते ठेवून. हा ना. हा बरं मग मी दादा काय काय इकडे या लवकर. काय हे चालले का? हा चालले काही निघून नाही रूम सोडून चालले का? नाही राहिलेलं भाडं देऊन जा. राहिलं ना. हा पण आम्ही कुठे चाललोच नाही. अजून नाही. आणि मग काय काम आहे? ते तुमच्या पोरीचं काम होतं ना. हा काय आमचं नाही. काय हे काय ते काय बारक्या बारा करत असतं? नाही, सांग ना तुझ्या दादा हा? याला लग्न करायचंय माझ्याशी. तो असे हा कसं काय? तोच म्हटला. नाही ती पण म्हणली ना करायची. कधी? आताच म्हणली ना तू घर जावं. नाही नाही दादा तुमच्या गळे शपथ मी फक्त आठ टाकली. अहो मी काय म्हणते तुम्ही नाही नाही दादा तुमची शपथ. ते दोघच बोलले. हा का त्याची आई म्हणते निम्मा बंगला नावावर करून देत असं. नेमा बागला असं काय यांच्याकडं मग मी एक आठ टाकली. काय म्हटलं घर जावं होऊन राहत असन तर मग बघ. आणि तुमच्या गळ्याची शपथ खाल्ली. अहो बरोबर पोर धाकाते तेवढी. हा मी बी धाकते आईच्या. कसं काय? हा आहे ना, घाबरतो ना मी. तुम्ही डायरेक्ट विचारता ना तरी मला शंका आली का तुमचं पोर मला प्रत्येक टाळाला मामा मामा काय म्हणतोय बा? हा? मा भाऊ म्हणून म्हणत असं. हा हा का? हा, मोठा भाऊ म्हणून. नाही तसं मला बाचा नव्हताच म्हणा मला मामा म्हणायला बरं झाला बाचा झाला. म्हणत जा मामा म्हणत जा. नाही आता डायरेक्ट बरं सासरे. तुला आवडत आहे का अर्चना? तुम्ही म्हणले हात हा नाही म्हणले तर हात काय 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 हा. नाही नाही तुला आवडत असेल तर आपण त्याचं शिक्षण वय चांगलं तो कधी मध्ये जॉबला लागू शकतो. नाही लागलं तर आपल्या काही कमी नाही आणि घर जावं राहावं लागेल. हा, हा. राहील ना. शिक्षण काला करते त्याचं एवढी शेती कोण सांभाळीन मग मी अगं तुमचा तेच विचार मत करते. अगं शेतीच करेल दुसरं काय करणार रे? शिक्षण मी करते ना. बर हा काय काय झालं? हे बघा पोर शिक्षण करणार तिचं पण पाहुण्या जवायला सगळी शेतीवाडी पाहावं लागेल भाडेतरी पाहावं लागेल. हा बघ ना. हा? सगळं व्यवहारच मी सांभाळतो. हा. टेन्शनच घेऊ नका मामा. कसं आहे ना गणितातले हुशार होता ते. हा ना? हा, हा. मला अभ्यास करणार म्हणजे घरीच पोरगा पास पाहिजे. हा नाही गणितातले हुशार हा. होता. मला सगळं आकडेवारी हिशेब चालू हा नाही नाही त्याला लय हिशोब होता. लय पक्का हिशोब लगेच मोबाईल काढून खड हा तुम्ही नाही येत का? आता तोंडीच राहिलं बाई, एवढं कुठलं साई सकून किती हा? साई सकून ते मोबाईल काढून बघावं लागेल. साई सकून हा ते विसरलो, ते तेव्हा शिकवलं होतं. आता त्याची गरज नाही, मोबाईल काढला का सटकेच आता होतं. सगळं इंग्लिश आहे ना. हा तुम्हाला काय करायचं मी सगळं किती 20 20 वीस साई सकून हा बरं काय काय ना मोबाईल मध्ये पाहतो करशाल ना. हा ते करीन वीसच आहे ना पण. असं. बरं मी काय म्हणतो, हा. लगेच लग्न करून घेऊ. हा अहो थांबा काय लय काय करत माझ्या नाही. थांबा. आता हे बघा मामाला आहे ना मला एक तर वाणी एकच पोरगी मला हाजी गाजी लग्न करायचंय लगेच तुमच्या मागे पळून नाही चालणार. मला आता काय थोडस करायचं, तारका तोडका काढावं लागेल तुम्हाला लते कपडे घ्यावं लागतील ड्रेस वगैरे. पलटी तर नाही मारणार ना. अहो, पलटे काय मारायचं काय बे आता जर महापुरीला जर पोरगा आवडलाय मी महापुरीच्या पुढे कसं काय जाईल? हा, नाही, आणि तेवढं. ते कसं आहे ना आमचे नाते होते लय लय मोठा पसारा आहे आमचा. हा नाही आमची बी लई येत. हा ना? लई हा.
नाही तेवढे बोलवा मग. नाही मग हे आपल्याला सगळे भाडे करू काढून टाकावं लागतील. काय का बरं ते महिनाभर हटत नाहीत ना. झोपायला जागा नाही पुरे. हा वावरात देऊ ना हे टाकून direct. मंडप देऊ त्याला येणार लोळा मारायची इकडे बाहेर. हा, मग चालतं तू आपली म्हण. भाडे करू काला उतरायचे खाली. हा आपले ते पैसे घ्यावं लागतील ना. हे बघा आमच्या दोघांचं आहे ना मायला काही ठरलं होतं पुरीचं मावालं का आपल्याला घर जावायच करायचं. हा हा बरं मी काय आता मी आता मोरचं पाहून येतो आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला फोन करा जरा. मी माझ्या नवऱ्याला फोन करते नातेवाईकाला फोन हा. करते हाय काय का तुमचा नवरा आम्हाला दाखवलंय कसं आहे काय आहे. अहो ते काय काय रातचे येतात आणि पाठवत आणि पाठवत जातात. हा का हा ना त्याच्यामुळे लग्नात दिसते ना आता. हा का बर घेते बोलू ना येतो मग मी पण हा. मोहर्त पाहून येतो. हा चल चल ना अक्षय. अगं आई, चल ना कुठे आपल्या अरे पाहुण्याला. चल ना ए आई तुला काय समजत का आता बायको आहे ना माझी. बस बाबा तिथंच. चल ना. तुम्ही वा पुढं येते मी जरा मला काम आहे. हा ना मी पुढं वर थांबतो कशाला? आपल्या रूम मध्ये. म्हणजे आता आम्ही राहतो त्या रूम मध्ये आपलीच आहे ना. पाहुण्यांना फोन करतो आईला नाही, नंबर नाही माहित काय कायचे. हा तुम्ही चला पुढे मी आलेच. हा लवकर या. हा लईच उतावळा दिसतोय गडी. दादा मी पण येते मुहूर्त पाहिला.